नमस्कार मित्रांनो, मायक्रोबायोलॉजी मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण लिग्निन पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे, जो की बायोरेमिडिएशनमध्ये त्याचा जास्त प्रमाणामध्ये वापर केला जातो. हा जो एन्झाईम आहे तो काय करतो, म्हणजे जो कायरोस्पोरियम हा जो काही फंगस आहे, व्हाईट रोट फंगस जो आहे त्याच्यामध्ये हा जास्त प्रमाणामध्ये प्रोड्यूस होतो. हा जो एन्झाईम आहे, जे एन्व्हायरमेंटल पोल्युटंट असतील किंवा जे इन्फ्लुएन्स आहे इंडस्ट्रीमध्ये, जे टेक्स्टाईल इंडस्ट्री असेल, पल्प इंडस्ट्री असेल, अशातून निघणारे जे काही पोल्युटंट आहे अशांना डिटॉक्सिफाय करण्यासाठी किंवा त्याचं लेस टॉक्सिक फॉर्ममध्ये किंवा हार्मलेस प्रोडक्टमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी हा जो एन्झाईम आहे तो काम करत असतो. तर या व्हिडिओमध्ये आपण लिग्निन पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे त्याचा बायोरेमिडिएशनमध्ये कसा रोल आहे तो आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरुवात करूयात. सर्वात प्रथम हा जो लिग्निन पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे, हेम कंटेनिंग ऑक्सिडो रिडक्टेज एन्झाईम, म्हणजे याच्यामुळे ऑक्सिडेशन आणि रिडक्शन दोघेही प्रोसेस होतात आणि जास्त प्रमाणामध्ये पॅरेनोक्राइट कायरोस्पोरियम हा जो काही व्हाईट रोट फंगाय जो आहे, मेनली याच्यामध्ये हा लिग्निन पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे तो प्रोड्यूस करण्याची ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. हा जो काही एन्झाईम आहे लिप, हा लिग्निनला डिग्रेड करण्यासाठी किंवा जे ॲरोमॅटिक पॉलिमर आहे जे की प्लॅन्ट सेलवॉलमध्ये प्रेझेंट असतात तर अशांना डिग्रेड करण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये वापरला जातो. जे काही कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर किंवा कॉम्प्लेक्स असलेले जे काही पोल्युटंट आहे त्यालासुद्धा डिग्रेड करण्यासाठी हा मदत हा करतो. तसंच याच्यामध्ये रिडॉक्स पोटेन्शियल असल्यामुळे हा ऑक्सिडाईज करतो. काही जे काही जेनोबॅटिक असतील किंवा एन्व्हायरमेंटल पोल्युटंट असतील त्याला पूर्णपणे ऑक्सिडाईज करतो, जेणेकरून त्याचं हे ब्रेकडाऊन किंवा डिटॉक्सिफिकेशन होऊ शकेल. तर बायोकेमिकल रिॲक्शन जर विचार केला, हा जो लिग्निन पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे तो ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज करतो लिग्निनचं. तसंच लिग्निन लाईक स्ट्रक्चर ज्याच्यामध्ये जर प्रेझेंट असेल त्याचा, म्हणजे याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडचा वापर करून ॲज अ इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर त्याच्यामध्ये ऑक्सिडेटिव्ह क्लिवेज केला जातो. म्हणजे लिग्निन असेल किंवा लिग्निनसारखा जर स्ट्रक्चर असेल तर त्याला H2O2चा वापर करून त्याचं कॅटलाइज फॉर्ममध्ये किंवा क्लिवेज त्याचं होतं. तर रिॲक्शन जर आपण पाहिली तर लिग्निन जो काही आहे त्याच्यामध्ये जर आपण हायड्रोजन पेरॉक्साईड हा जर ॲड केला तो लिग्निनचं कन्व्हर्जन डिग्रेडेड ॲरोमॅटिक कंपाऊंड, म्हणजे बायोडिग्रेडेबल किंवा डिग्रेडेशन असलेल्या ॲरोमॅटिक कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन होतं. आणि हा जो काही ॲरोमॅटिक कंपाऊंड आहे पुढे जाऊन जे काही वेगवेगळे अजून जे एन्झाईम प्रोड्यूस होत आहेत मग ते डिग्रेड करतात आणि नंतर मग डिटॉक्सिफाय त्या पोल्युटंटचं होतं. तसंच H2O वॉटरसुद्धा आपल्या याच्यामध्ये रिड्यूस झालेलं पाहायला मिळतं. तर हा जो LiP आहे याच्यामध्ये H2O2 ऑक्सिडाईज करतो नॉन फेनॉलिक लिग्निन स्ट्रक्चरला, जेणेकरून एक हायली रिॲक्टिव्ह अराईल कॅटायन रॅडिकल त्याच्यामध्ये प्रोड्यूस होतं. आणि हे जे काही रॅडिकल्स असतात ते कॉम्प्लेक्स स्ट्रक्चरला ब्रेकडाऊन करण्यासाठी किंवा स्मॉलर साईजमध्ये किंवा लेस टॉक्झिकमध्ये किंवा मोर बायोडिग्रेडेबल कंपाऊंडमध्ये कन्व्हर्जन करण्यासाठी वापरले जातात. तर ही झाली बायोकेमिकल रिॲक्शन. तर कॅरेक्टरिस्टिक्स काय आहे ते आता आपण पाहूयात. त्याची रिडॉक्स पोटेन्शियल जास्त प्रमाणात आहे. तसंच जे काही मेनी एन्झाईम आहे जे की रेजिस्ट करतात त्यांच्यावर सुद्धा हा ॲक्ट होतो. म्हणजे नॉन फेनॉलिक जे काही एरोमॅटिक कंपाऊंड आहे त्याला स्वतः डिग्रेड करण्याची ॲबिलिटी याच्यामध्ये आहे. तसंच याच्यामध्ये मिडिएटर लागतो, म्हणजे जे काही वेटरनेटल अल्कोहोल जो आहे तो लागतो, जेणेकरून त्याची जी ॲक्टिव्हिटी आहे ती इन्हान्समेंट होते. तसंच जे काही pH रेंज असेल किंवा टिपिकली तो ॲसिडिक pHमध्ये सुद्धा ॲक्टिव्ह हा किंवा स्टेबल आपल्याला पाहायला मिळतो. तर हे मेन कॅरेक्टरिस्टिक किंवा की फीचर आपल्याला त्याचे पाहायला मिळतात. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन जर विचार केला, पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बन जर डिग्रेडेशन करायचं असेल तसंच हा बेन्झोपायरिन किंवा आर्थेसिन किंवा नेप्थलिन हे जे काही पॉलिसायक्लिक ॲरोमॅटिक हायड्रोकार्बनसारखे असलेले जे काही पोल्युटंट आहे त्यालासुद्धा ब्रेकडाऊन करतो. तसंच जे काही पेट्रोलियम कंटॅमिनेटेड सॉईल असेल किंवा वेस्ट वॉटर असेल त्याच्यामध्ये सुद्धा युजफुल आहे. तसंच सिंथेटिक डायमध्ये जर विचार केला, जे काही डिकलराईज आणि डिग्रेड अझो डाय असतात, म्हणजे त्याला ॲर्थेनोक्युनिन डाय किंवा ट्रायफिनाइल मिथिन डाय यालासुद्धा डिग्रेड करतो. तसंच म्हणजे जे काही टेक्स्टाईल इंडस्ट्रीमध्ये जे काही इन्फ्लुएंट आहे त्याला ट्रीटमेंट करण्यासाठी सुद्धा हे ॲप्लिकेबल आहे. त्याच्यानंतर पेस्टिसाईडमध्ये जर आपण पाहिलं तर पेस्टिसाईड आणि हार्बिसाईड रिमूव्ह करण्यासाठी, म्हणजे सॉईलमधून वॉटरमधून जे मेनली जे काही DDT, ॲर्थ्रेझिन, लिंडाडिन असे जे काही डिग्रेडिंग पोल्युटंट आहे त्याला त्याची कॅपेबिलिटी वाढवून त्याचं डिग्रेडेशन किंवा डिटॉक्सिफाय त्याच्यामुळे होऊ शकतं. तसंच याच्यामुळे ॲग्रिकल्चर रनऑफमधले जे काही अजून जे काही पेस्टिसाईड आहे त्याला डिटॉक्सिफाय करण्याची हेल्प करण्याची मदत याच्याकडून होते. तर पेस्टिसाईडमध्ये झालं. इंडस्ट्रियल पोल्युटंटमध्ये जर आपण पाहिलं, जे काही क्लोरिनेटेड फिनॉल असेल किंवा ऑर्गॅनोफॉस्फेट असेल
किंवा पेपर मिलमध्ये किंवा प्लास्टिक इंडस्ट्रीमध्ये किंवा केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुद्धा जे काही इंडस्ट्रीयल पोल्युटंट जर ते पडतात वेस्ट मटेरियलमध्ये, त्यालासुद्धा इफेक्टिवली हा डिग्रेड करण्याचं काम करतो. त्याच्यानंतर प्लॅस्टिकमध्ये जर विचार केला, प्लास्टिक आणि जे काही पॉलिमर आहे त्याचं ऑक्सिडेशन म्हणजे याच्यामध्ये ऑक्सिडेशन इनिशिएशन करून जे काही ॲरोमॅटिक बॅकबोन असलेले जे काही पॉलिमेरिक मटेरियल आहे त्यालासुद्धा हा बायोडिग्रेडेबल करू शकतो. तर ॲडव्हान्टेजेस जर विचार केला, एन्व्हायरमेंटल फ्रेंडली प्रोसेस आहे, फ्रेंडली. नॉन स्पेसिफिक एन्झाईम म्हणजे जे याच्यामध्ये जे काही ब्रॉड स्पेक्ट्रम जे पोल्युटंट आहे त्याच्यासाठी हा बायोडिग्रेडेबल करायला किंवा डिटॉक्सिफाय करायला मदत करतो. तसंच जे काही कॉम्प्लेक्स पोल्युटंट आहे त्याला नॉन टॉक्सिक किंवा बायोडिग्रेडेबल इंटरमिडिएट्समध्ये कन्व्हर्जन करतो आणि इंटरमिडिएट नंतर म्हणजे वेगवेगळे एन्झाईम्सचा वापर करून मोनॉक्सिनेज, डायऑक्सिनेज, सायटोक्रोम P450 असे वेगवेगळे जे एन्झाईम आहेत त्याचा वापर करून नंतर मग त्याचं इंटरमिडिएटचं कन्व्हर्जन किंवा जे एनर्जी सोर्स जे काही सायकल आहे DCA वगैरे त्याच्यामध्ये जे इंटरमिडिएट आहे ते ॲड होतात, ॲज अ एनर्जी सोर्स म्हणून ते यूज केले जातात. तसंच हा जो एन्झाईम आहे वेगवेगळ्या एन्झाईमसोबत म्हणजे मॅग्नेज पेरॉक्सिडेज किंवा लॅकेज हे जे एन्झाईम आहे याच्यासोबत सिंग्रिझम म्हणजे याचा सोबत काम करून हे जे पोल्युटंट आहे त्यालासुद्धा डिग्रेड करण्याचं काम करतो. तर हे झालं त्याचे ॲडव्हान्टेजेस. तर कन्क्लुजन जर विचार केला तर लिग्निन पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे रॅडिकल फॉर्मेशन करतो, जेणेकरून कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर असतील पोल्युटंटचं ते आपण डिग्रेडेशन करू शकतो. तसंच याच्यामध्ये ऑक्सिडाइज कॉम्प्लेक्स किंवा अरोमॅटिक जे काही कंपाऊंड असतील ते सुद्धा डिग्रेड करण्याची ॲबिलिटी आपल्याला पाहायला मिळते. आणि जे काही क्लीनअपमध्ये किंवा इंडस्ट्रियल वेस्ट असेल, वेस्ट वॉटर असेल, सॉईलमध्ये जे काही पेट्रोलियम जे काही कंपोनंट आहे, तसंच पेस्टिसाईड असतील तर यालासुद्धा डिग्रेड हा करतो. तर सगळ्यात जास्त लिग्निन पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे जो कायरोस्पोरियम जो व्हाईट रॉट फंगस जो आहे तो प्रोड्यूस करतो. असे वेगवेगळेच अजून काही स्पेसिस आहेत. तर ट्रेमाइट्स वर्सिकलर हा जो काही स्पेसिस आहे फंगसचा तो सुद्धा हा जो लिग्निन पेरॉक्सिडेज हा एन्झाईम आहे तो सिक्रेट करतो, जेणेकरून डिग्रेडेशन हे होऊ शकेल. तर या व्हिडिओमध्ये आपण हा जो लिग्निन पेरॉक्सिडेज हा जो एन्झाईम आहे त्याचा रोल डिस्कस केला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मायक्रोबियल डिग्रेडेशन आणि बायोमास युटिलायझेशनची प्लेलिस्टची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे, तर तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता. त्याच्यात मी ऑलरेडी मागा अजून 3-4 जे काही एन्झाईम आहे त्याचा रोल बायोरिमेडिएशनमध्ये कसा आहे ते डिस्कस आपण केलेलं आहे. आणि जर तुम्हाला एखाद्या स्पेसिफिक टॉपिकवर जर व्हिडिओ पाहिजे असेल तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. चला भेटा पुढच्या व्हिडिओमध्ये.